प्रीतम याआधी असा कधीच वागला नाहीये. इतर बाबतीत केलाय त्याने हलगर्जीपणा, पण पैशांच्या बाबतीत कधीच नाही. मग यावेळी काय झालं असेल? असा का वागलाय तो? हे घ्या आई. हे काय? यात माझे सगळे दागिने आहेत. ह्याचे 50 लाख होतील की नाही माहित नाही, पण कमी पडले तर सांगा, मी आबांकडून अजून मागवून घे. तुला कळतंय तू काय बोलतेस ते? हो आई, मला कळतंय मी काय बोलते. आई, तुम्ही 50 लाखांसाठी प्रीतमना एवढं बोलायला नको होतं. ह्या सगळ्यांचा त्यांना किती त्रास होतोय ना, ह्याची कल्पना नाहीये तुम्हाला, आणि होणारही नाही. तुम्हाला आता फक्त तुमचे 50 लाख रुपयांचं नुकसान दिसतंय, पण तुम्ही प्रीतमवर दाखवलेला अविश्वास, त्याच्यामुळे ते किती खचलेत ना हे दिसत नाहीये तुम्हाला. पण एक बायको म्हणून मी त्यांचा त्रास अजून नाही सहन करू शकत. तुम्हाला तुमचे 50 लाख रुपये मिळण्याशी मतलब आहे ना? हे घ्या माझे दागिने आणि विकून टाका. झालं तुझं बोलून? मला वाटलं होतं की तुम्ही दोघंही हुशार आहात म्हणून, पण अर्थात तुम्ही माझा हा विश्वासही खोटाच ठरवला. तो मूर्ख, त्यांनी 50 लाख रुपये गमावले आणि तू तुझं स्त्रीधन, तुझ्या वडिलांनी दिलेलं स्त्रीधन माझ्या समोर आणून ठेवतेस त्याची भरपाई करायला. वहिनी, मी काय म्हणते, अहो हे दागिने कुठून आलेत, काय आलेत, आपल्याला याची काय घेणं देणं आहे? हे बघा, तुम्ही ना हे दागिने ठेवून घ्या. आपल्याला आपले पैसे मिळाल्याशी मतलब आहे ना, है ना? घ्या, हे दागिने आपल्याकडेच ठेवून घ्या. तू बोललीस परत? आई, मग आम्ही काय करावं अशी तुमची अपेक्षा आहे? तुम्ही प्रीतमचे सगळे अकाउंट्स पण ब्लॉक करून टाकलेत. कुठून आणणार आहेत ते पैसे? आणि त्यांचा असा काही स्वतःचा व्यवसाय नाहीये. आजपर्यंत त्यांनी किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीचाच व्यवसाय सांभाळलाय. कुठून आणणार आहेत ते 50 लाख रुपये, सांगा ना. प्रिया मॅडम, तुम्ही नका काळजी करू, सगळं ठीक होईल. काही ठीक होणार नाहीये पारू, काही ठीक होणार नाहीये. होईल सगळं ठीक, तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर. तुम्ही आधी इकडनं चला. चला बघू, चला म्हणलं ना. देवी आई, श्रीकांत सरांसाठी दूध आणलंय. कुठं आहेत ते? ते तिथे टेबलवर ठेव, मी देईन त्याला. देवी आई, आज जे काही बी झालं ते बरं नाही झालं. प्रीतम सरांना खूप वाईट वाटलंय. प्रिया मॅडम सुद्धा दुखावल्या गेल्या. तुम्ही त्यांना असं बोलायला नको होतं. तुम्ही ओळखता तुमच्या मुलाला. ते जर का सांगतायत की त्यांनी हे सगळं मुद्दाम केलं नाहीये, तर ते खरं बोलत असतील ना. तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा. तू त्याची वकिली करायला आली आहेस इथे? नाही, मी चुकीला चूक अन बरोबरला बरोबर म्हणायला आली. तो अधिकार तुझा नाहीये, किमान ह्या घरात तरी नाही. तुझा काय संबंध ह्या घराशी? कोण आहेस तू? या घरची सून आहे मी. मी नाही मानत. तू ह्या घराची सून नाहीयेस आणि हा
आमच्या घरातला अंतर्गत प्रॉब्लेम आहे, त्यामुळे बाहेरच्यांनी यात नाक खुपसू नये. देवी आई प्लीज असं नका बोल. मी काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं हे तू मला सांगू नकोस. मी तुम्हाला या घरात राहायची परवानगी दिली आहे, हे खूप झालं. फार बोलू नकोस. जे झाले ते तुम्ही सगळं सांगितलंय ना? हो साहेब, मी सगळं सांगितलंय. म्हणजे बघा, घरातून निघाल्यापासून ते त्या कामगार कल्याण हॉस्पिटलच्या ऑफिसला जाईपर्यंत मी सगळं सांगितलंय तुम्हाला. म्हणजे त्यात हे बघा, महत्त्वाचं एवढंच आहे की मी घरातून निघालो, तिथे रस्त्यावर काही लोक होती ज्यांनी मला सांगितलं की गाडीचा टायर पंक्चर झालाय. मी उतरून बघितलं तर टायर व्यवस्थित होता. मग मी परत गाडीतून बसलो आणि मी निघालो. या सगळ्यात मला ना फक्त त्यांचा चेहरा नाही बघता आला साहेब. मला कळतं हे कोणी केलं असेल ते. साहेब कोणी केलं? हे त्या टकटक गँगचं काम असेल. ते असेच गाडी जवळ येतात, काचेवर टकटक करतात. एकदा गाडीची काच खाली घेतली की गाडीतलं सामान सगळं लंपास करतात. साहेब पण जर आपल्याला माहिती आहे की अशा चोऱ्या होत आहेत तर आपण थांबवत का नाही, त्यांना पकडत का नाही? अहो, ते का स्वतःहून येणार आहेत का पोलीस स्टेशनला? ते रोज रोज जागा बदलत असतात, कधी या जागेवर तर कधी त्या जागेवर. हो साहेब, सगळं मान्य आहे मला, पण काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे ना आपण. आता ते तुम्ही आम्हाला शिकवणार? नाही नाही, तसं नाही, पण रक्कम थोडी मोठी आहे ना म्हणून म्हणतो. मोठी रक्कम आहे हे आता कळतंय तुम्हाला? अहिल्यादेवी किर्लोस्करांचे सुपुत्र ना तुम्ही? बघा साहेब, मला मान्य आहे माझी चूक झाली आहे, आणि हे सगळं बोलून आता काही उपयोग आहे का? प्लीज माझी मदत करा ना. ठीक आहे, आम्ही तपास घेतो. काही कळालं की कळवतो. येतो मी. थँक्यू. ₹50,00,000 हरवून आलास तू? तुला माहितीये ₹50,00,000 किती असतात ते? लहानपणापासून राबायला लागला असता ना, म्हणजे किंमत कळली असती. मी खूप जबाबदारीने ते पैसे घेऊन गेलो होतो, पण मला खरं सांग, तू हे सगळे पैसे तुझ्या मित्रांवर उडवून नाही ना आलास? प्रीतमची सगळी बँक अकाउंट फ्रीज करून टाका. त्याला त्याच्या अकाउंट मधनं ₹1 सुद्धा काढता नाही आला पाहिजे. आणि जोपर्यंत हे सगळे पैसे मला परत करत नाहीस, तोपर्यंत माझ्याशी एक शब्दही बोलू नकोस. अरे प्रीतम ब्रो. हां हॅलो दिन्या. हां ऐक ना रे भावा, मला ना जरा हेल्प हवी होती. थोडे जरा पैशांची गरज आहे रे. तुला आणि पैसे? अरे काय चेष्टा करतोस काय रे? हा, अरे तू किर्लोस्कर आहेस, किर्लोस्कर. तुला काय पैशाची गरज रे?